खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो सांगू का, पहिल्यासारखं आहे ना असं म्हणजे काय रसच राहिला नाही, की असं मूड नाही की व्हिडिओ बनवायला किंवा कॉमेडी करायला. ते म्हणतात ना, कसं एखाद्याच्या घराचं वाटोळ होतं, मसून वाटा होतो, तसं ह्या यूट्यूबचा सुद्धा मसून वाटा झाला या. मग काय म्हणायला लागेल, चालतच नाही किती काय पण चालायचा पण विषय एवढा काय नाही. जेवढं यूट्यूब फॅमिली बघते तेवढं बघतं. पण कधी कधी वाटतं ना, यूट्यूब सारं बंद करून टाकावं आणि आपलं बिझनेसवरती फोकस करावं, लक्ष द्यावं, अजून साईड बिझनेस एक दोन करावं. काय झालंय ह्या तुम्हाला सांगतो, मेळ कुटुंब प्रमुख घराला नसला ना, रस्ता दाखवणारा वाटा चुकल्यानं आयुष्य चुकतं, आणि आयुष्य चुकलं ना बुडायला वेळ लागत नाही. कोणाला मिळच नाही घरात. खरी परिस्थिती म्हणजे काय चालू आहे घरामध्ये, बायको नवरा झाली, नवरा बायको झाली, आई बापाचा धाक नाही ना आई बाप गुलाम झालेत. ह्या गोष्टी घरामध्ये घडायला लागल्या. त्या कुणी उठायचं मालक व्हायचं, कुणी मनानेच काही करायचं, कुणीच कोणाचं मालक नाही. भीती राहिले नाही, नियोजन होत नाही कुठल्या गोष्टीचं. करायला गेलं म्हणजे उलटच काहीतरी होतंय. मला तर काय रसच नाही बघा. कधी कधी असं वाटतं बारामती सोडावं, लांब जावं, ज्या अशा दुनियामध्ये जिथं आपल्या तुम्हाला सांगतो समधी नवीन माणसं असते, नवीन फॅमिली असन, नवीन लोक, नवीन शाळा, समजा नवीन, जुनं एकही कोणच नको. लांब जावं नवीन लेकरं बाळ घेऊन, तिकडंच आपलं तुम्हाला सांगतो नवीन जीवन चालू करावं. आपलं आयुष्य हितवरच होतं असं समजावं, की हितलं आयुष्य हितवर होतं म्हणजे ही लोक हितवर साथीदार होते. असं टेन्शन येतं कधी कधी. काय गोष्टी पटत नाहीत, पण वेळच अशी की पटवून घ्यायला लागते. त्या काय गोष्टीचा तिरस्कार होतो, राग येतो, पण जगाला बळ दाखवायला लागतं हसून, सारं व्यवस्थित आहे. ह्याला तर परपंच म्हणतात, बरोबर ना. पहिल्यासारखं व्हिडिओ तरी तुम्हाला सांगतो लोक आवर्जून पहिली बघत होते. आता काय झालंय, मार्केट वाढलेले, प्रत्येक घरोघरी 4-4 आयडी, 3-3 आयडी प्रत्येकाचं झाल्यात. ॲप आल्यात, इंस्टाग्राम म्हणू नका, मोजणं म्हणू नका, प्रोफाईल, फेसबुक, यूट्यूब, काही आले. लोकांना पापणे लवस तर असं किती बघ वाटते, काय पण आहे. एवढ्या गोष्टी पुढे दिसतात जी नाही ती. अजून यूट्यूबचा काळ लय झालं, 1 वर्षभर एवढं, परत संपलं. चुतुडा झाला, चुतुडा. नवीन तर क्रिएटरचं थोडंही काम नाही ह्यामध्ये. आता जुने आम्ही यूट्यूबर आहेत 2014 पासून. लोकांच्या मना हृदयात जरी आम्हाला लाखात बघत असले तरी आम्हाला करोडमध्ये लोक ओळखतात. ह्या देशातच नाही, या कंट्रीच्या बाहेर सुद्धा आपले व्हिडिओ गेलेले आहेत. लोकांना वाघ हा बघितलेले, पण अलीकडे आता बघत नाही आम्ही, असं म्हणतात. हा बघतो ना आम्ही, बिग फॅन आहे त्यांचं. अशा काही गोष्टी असते त्या, कारण की मार्केटला लय काय पण आलंय. आता टीव्ही तरी कोण बघतो, प्रत्येका हाताने मोबाईल. पहिले माहिती आहे ना, पहिले फक्त एकदा शनिवारी पिक्चर असायचा, ते पण रातच्या 11ला लागायचा. 5 मिनिटं पिक्चर आणि 20 मिनिटं जाहिरात, आणि पहाटे 4ला संपायचा. छायागीत, चित्रहार, शक्तिमान, ज्युनियरजी, शकाला बूम बूम, रामायण, हनुमान, शक्ती, अशा गोष्टी होत्या ना. तो काळ गेला. तसंच एक युट्यूबरांचा काळ गेला. जे येडे चाळे करतात त्यांचं चलतं. जे सरळ मार्ग आहे ना, ते म्हणतात सरळ खिळा नेहमी ठोकला जातो, वाकडा खिळा नेहमी फेकला जातो. म्हणजे सरळला मार्जिन नाही, त्याला ठोकलं जातं. आणि वाकडं तिकडं कुणी सूरज चव्हाण हे असलेला मार्जिन आहे येडण करणारा.
मी तर कुठे शहाणा आहे पण करतो येडवणे. पण विषय कसा आहे, नाही रे शहाणी. पहिल्यासारखं मला काय मूड नाही. काय झालंय काय काय वाटतं की आता दुर्गा इथं बस. ए पुची पुची खुर्ची वरायचंय तिला. खुर्ची वय बरं बसू दे तिला. तिला बदल काढलाय अंगातला. बसू दे, आंघोळ घाल तिला. आंघोळ ते करायची आंघोळ तिला. करण्यात पाणी गार होऊन चालू. ओम गेला शाळेत, राधू पण गेली शाळेत. बनेल अंग घालाय. त्यांची शाळा भरल्या. आता राधू येईन 12:30ला. ओम येतो बनेल होता कुठे 4:30ला. 4 वाजता येतो. 4ला येतात घरी. 4:45ला शाळा सुटते. आणि घरामध्ये तर तुम्हाला सांगतो बाकीचा आईसाहेब मसाल्याचा रिस्पॉन्स भरपूर आहे. मला तो कधीच उपाशी म्हणून देणार नाही असं वाटतं. कारण की आईसाहेब मसाल्याचा रोजच्या 10 ऑर्डर तरी कुठे गेले नाही. त्या पाठीमागे आपल्याला 3,000 रुपये नफा नसतं कुठंच गेला नाही. 7,000 रुपये आले तरी 5 किलो तर ऑर्डर कुठंच जात नाही. कधी आले मग 20 किलो येते. आणि कारण त्याला क्वालिटी क्वांटिटी देतो आपण. एवढं रिझल्ट आलं तर दादा खरंच तुमचा आईसाहेब मसाला 1 नंबर आहे. माझ्या शेजारच्या मैत्रिणी माहितला तिला अर्धा द्या. ओमच्या शाळेत शिक्षक लोक घेतात ते, हॉटेलला घेतात, कॅन्टीनला घेतात ते. आणि आपले यूट्यूब फॅमिली जिथनं नाही तिथनं एरियातनं 2-2 किलो 2.5 किलो 1 किलो अर्धा किलो आपले बाकीचे ओनरशिपवाले 35 जण त्यांना लागतो 10-15 दिवसाला 5 किलो, कोणाला 10 किलो. ही वेगळाच आहे. त्यामुळे बिझनेसवर अजून फोकस करावं आणि ह्याचं क्वालिटी क्वांटिटी देऊन चांगलं. आणि यूट्यूब थोड्या दिवसासाठी थांबून टाकावं. पण वाटतं काय काय यूट्यूब फॅमिली आपली अशी आहे की ती म्हणेन बाबा आम्हाला तुमची सवय झाली, तुम्ही आमच्या घरातल्यासारखं वाटतं. तुमचं कोणी असो, ताय बहीण दाजी ती सारे पांडू. मग तुम्ही अचानक एक व्हिडिओ नाही आला तरी आम्ही वाट बघतो. नक्की तुमच्या घरात काय चालू हे आम्हाला कसं समजणार. मग असे काही 10-20 हजार लोक अशी आहेत ना एकनिष्ठ, ते बघितल्याशिवाय त्यांना करमतच नाही व्हिडिओ. मग ह्यांच्यासाठी आपण व्हिडिओ टाकत असतो. मग ही अशा गोष्टी असते त्या चालते त्या काय करावं. मला तर तुम्हाला सांगतो वेगळं काहीतरी विचार येतात मनात आणि वेगळा प्लॅटफॉर्म तयार करावा वाटतंय मला. हे बिझनेसचा तर आहे हो, पण दुसरा काहीतरी. बाकी काय काय तुम्हाला सांगतो ह्या घरात काय चालू आहे काय नाही काय सांगत नाही तुम्हाला. कोणाचे भांडणं चालू आता काय चालू. जा की आंघोळ कर. त्यामुळे पळून आली नाहीत नको म्हणते आंघोळ करा. याडा आलं या. बरं चला आता मी चालू आहे मार्केटला. तर आपल्या जे मसाल्याचं सामान असतंय गरम मसाला असो, हळकुंड, जिरं मोहरी तेल मेथी वगैरे मिरच्या लसूण पण सेटअप समजा बांधून ठेवलेला आहे व्यापाऱ्याने. कॉल आलता समजा सर ते बांधून ठेवलंय तुमचं समजा साहित्य तर घेऊन जावा. तर चला माझा आज रवाना तिकडं होतो. ते सामान घेऊन येतो. मिरच्या देठ काढाय त्या लेडीजकडे टाकायचं. बाकीचं सामान इकडं आणायचं. वर कांदाही चिरलाय. आज मसाला बनवतो आपण फ्रेश मसाला. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझा मोबाईल नंबर 9021400050 ह्या नंबरवरती माझं व्हॉट्सअप आहे. त्यावरती तुमचं पूर्ण नाव, गाव, सोसायटी, गल्ली नंबर, पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकून माझ्या ह्याच नंबरवरती त्याचं पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला की तुमची ऑर्डर बुक झाली. 2 दिवसात तुमच्या घरी पोच. 700 रुपये किलो. अर्धा घेतला तर 400 रुपये किलो. अर्धाचं 400, 1 किलोचं 700. कुरिअर चार्ज आमचा आम्ही भरतो. तुमच्यापर्यंत पोच होतो. तो आवडलं नाही तर वापस पण घेतो. कुरिअर चार्ज पण यायचा आमचा आम्ही भरतो. तर कोणाला मसाला पाहिजे असले, जर कोणी बघितलंच नसेल आजपर्यंत, सोमादादाचा मसाला लय फेमस आहे पण आम्ही कधी आजपर्यंत खाल्लाच नाही.
असं तुम्हाला वाटत असलं तर एकदा आवश्यक बाब त्यामध्ये आपण काय करतोय आणि काय एवढं मार्जिन आलं मसाल्याला, एवढं लोकांना आवडीने चवीने का खातं ते. हॉटेलला जेवल्याने जेवायला लागतं, अशी टेस्टी ते असे कच करून भाकरी फिकरी, नवरा खुश, लेकरं खुश, शेजार पाजारचा खुश, भाव नुसतं दणका. कारण तिथं आपण हिथून बनवतो मसाला. एखादं म्हणतात ना कोणावर प्रेम पण एवढं करत नाही, हिथून त्याच्यावर कमी करतो, पण मसाल्यावर हिथून करतो म्हणून त्याला चव येते. तुला जेव्हा काढाय काय झालं, मसाल्यावर प्रेम म्हणतो, मसाल्यावर. मी ऐकलंच नाही काय तर मी असं काय करते, मी कुठं काय ऐकलंच नाही. मसाल्यावर प्रेम म्हणतोय, मसाल्यावर हिथून हिथून करतो म्हणजे हिथून करतो म्हणजे काय, मनापासून करता मसाला. चुलीवर भाजायचा, सूर्यफुलात तेल वापरायचं, भारीतला खोबरा वापरायचा, गरम मसाला जास्त वापरायचा, स्वच्छतेची काळजी घ्यायची, पॅकिंग व्यवस्थित करायची, प्रामाणिक राहायचं, पॅकिंग व्यवस्थित मारायच्या. घरात जरी कोणाला लागायचं नसलं तरी मसाल्याकडे सुद्धा येऊन देत नाही मी, शिवता शिवत करून देत नाही. कारण मसाला कोण देवाला नेतं, कोण कार्यक्रमाला असतं, हितवर मी काळजी घेतो. मग ह्या हित म्हणते, हिथून देव पण बघत असतो बिझनेस किती चालवायचा, किती सपोर्ट करायचा. मग आपण जर हिथून केलं तर कस्टमर पण येतं, अशाही आपण काळजी घेतो पुरेपूर. माशी सुद्धा बसून द्यायची नाही एवढ्यापर्यंत आपण बघतो. आणि समजा चुलीवचं गावरान गावठी झणझणीत खायचं, खणखणीत राहायचं, म्हणून मार्जिन आहे आपल्या मसाल्याला. आणि स्वतः मी भाजतो ती आणि बसून कुठून घेतो. बरं चला, असो चलत राहते या जेवणात अशा गोष्टी. एक महत्त्वाचा विषय तुम्हाला बोलायचा आहे, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलतो. आज बोलायचं होतं पण नाही बोललो, मला बघू दे आधी घरचं वातावरण. मी काय करणार आहे तुम्हाला मी सांगतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.